नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आपण पुरंदर तालुक्यातील वीर या गावात आहोत आणि वीर गावातील राजकीय पदाधिकारी, सर्वसामान्य मतदार, नागरिक यासोबत उमेदवार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आता माझ्यासोबत आहेत वीर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री प्रसाद धुमाळ आणि यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत आता जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आता प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. काय एकंदरीत काय कल काय एकंदरीत कशा पद्धतीने ही निवडणूक राहील? आता सध्याच्या घडीला आमचे नेते माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारे भाजपचं काम इथे चालू आहे आणि सर्वसामान्यांना पण केंद्राचा परत राज्याचा विविध योजनांचा फायदा मिळत आहे. आणि आमचे नेते दिलीपदादा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावात आम्ही कामं करतो. तर सध्या वीर हे काही बारीक गाव नाही. वीर हे मोठं गाव आहे. 5,500 इथलं मतदान आहे. त्याच्यामुळं हे खूप निर्णायक गाव आहे आणि ह्या गावाला नेहमी उमेदवारीपासून डावललं जातं. पण ह्यावेळेस आमचे सुधीरप्पा धुमाळ यांना उमेदवारी मिळालेली पंचायत समितीसाठी, वीर पंचायत समितीसाठी. तर त्यांचं काम खूप चांगलं आहे. वीर पंचक्रोशीत परींचे हारगुडे माहूर इथं त्यांच्या एवढा परिचय आहे बँकेच्या कामामुळे किंवा असं, आणि त्यांचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा ह्याच्यामुळं लोकांना त्यांच्याबद्दल खूप आणि एक वेगळाच उत्साह आहे. सुधीरप्पांना जी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळं लोकांच्यात एक वेगळा उत्साह आहे. आणि वर पण आम्हाला जिल्हा परिषदला हरिभाऊ लोळे सारखे वजनदार नेते आमच्या संजय सरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्यात आलेत. त्यामुळे त्याचा पण आमच्या पक्षाला चांगला फायदा होणार आहे. आणि जास्तीत जास्त मतदान आमच्या भागातून सरांना होईल असं मला एक काम करताना जाणवतं. सर माझा सर्वसामान्य लोकांशी किंवा शेतकऱ्यांशी चांगला संबंध येतो सोसायटीच्या याच्या मार्फत. आणि पक्ष संघटन पण आमचं मजबूत आहे. आणि वीर गावात उमेदवारी असली की त्याचा आपण इथून मागेचा जर इतिहास पाहिला तर उमेदवाराला नेहमीच भरघोस मतदान मिळालेलं आहे. आता तुम्ही म्हणता की ग्रामीण भागातील सर्वसामान्य मतदारांशी ग्राउंड लेवलवरती तुमचा संपर्क आहे. काय अपेक्षा आहे आगामी जे भावी जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, यांच्याकडून वीर गावातील सर्वसामान्य मतदार राजाच्या काय अपेक्षा आहेत? सर्वसामान्यांच्या मतदारांच्या अपेक्षा आहेत की माझा आवाज ऐकला जावा किंवा मला त्या शासकीय योजनांचा यांचा फायदा मिळावा. आणि जो कोणी उमेदवार असावा तो माझ्या परिचयाचा असावा. त्या दृष्टिकोनातून बघितलं तर सुधीरप्पांचा परिचय हा एवढ्या पंचक्रोशीत जेवढ्या मतदारांशी आहे तेवढा इतर कोणाचा आहे असं मला वाटत नाही. आता जर बघितलं तर तुम्ही आत्ताच उल्लेख केला की नुकत्याच महानगरपालिका, नगर परिषद यांची निवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी घेतली. आता पुन्हा एकदा आशा व्यक्त केली जाते भाजपकडून की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील कमळ फुलणार. काय वाटतं याबाबतीत? निश्चितच आत्ता म्हणजे भाजपला चांगलं वातावरण अनुकूल आहे आणि लोकांना हे पटलेलं आहे की आपलं जी काय कामं आहेत, जी अपेक्षा आहेत ते भाजपमार्फतच पूर्ण होऊ शकतात. कारण भाजपची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. येणारे सगळे कल हे भाजपच्याच बाजूने आहेत. धन्यवाद. त्या जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. काय एकंदरीत वातावरण आहे वीरमध्ये? या ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षालाच मतदान होईल. कारण त्याचा पाया 1980 साली आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनीच घातला आहे. त्यापासून आम्ही कार्य करत आहोत. त्या कार्याचं आज जे फळ आहे हा आता वटवृक्ष झाला आहे. संपूर्ण वीरमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्यापैकी लीड मिळेल. ही कार्यकर्त्यांची मेहनत आहे.
गेली जवळजवळ 46 वर्ष झालं या ठिकाणी पक्षाचं काम चालू आहे आणि आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. आज ह्या गावामध्ये नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि आमचे जिल्हा पातळीले नेते ह्यांनी केलेलं जे विकास कामं आहेत ह्याच्यावर ग्रामीण भागामधल्या लोकांचा खूप ठसा उमटलेला आहे आणि लोकांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यानंतर आपला खऱ्या अर्थाने विकास होईल. हे वीर हे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राचा विकास भारतीय जनता पक्षाने करावा आणि करेल ही माझी फक्त अपेक्षा आहे. धन्यवाद. सध्या आता बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी चालली आहे. काय एकंदरीत वातावरण आहे वीरमध्ये? वीरमध्ये असं आहे की आता संपूर्ण भाजपमय झाले वीर आणि मी एक शेतकरी आहे. आप्पाचे तसे गावात भरपूर संबंध आहेत. कुठलंही काम शेतीचे असो बँकेचे असो कधीही कोणाला रिकाम पाठवलं नाही, काम करूनच पाठवणार. बँकेचं असो शेतीतलं असो कुठलंही काम कुठलाही माणूस वीरमध्ये त्यांनी रिटर्न असं न काम करता पाठवलंच नाही. फार संपूर्ण त्यांचं हे गावाची आजूबाजू वस्तीवर संपर्क मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या वेळेला भाजपला साथ देतील का मतदार? 101% साथ देतील. का बरं साथ देतील भाजपला, काय वाटतं? कारण आमचा कॅन्डिडेट असा आहे तो की सगळ्याचे संपर्कात आहे आणि सगळ्याचं काम करणारा माणूस आहे तो. त्यामुळं ती सुधीरप्पा 101% सीट निवडून येणारच अशी प्रतिक्रिया मी देतो. धन्यवाद. एक वीर मधलं वातावरण काय आहे? वीरमधलं वातावरण म्हणजे पूर्णपणे भाजपमय वातावरण आहे. आता आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार हरिभाऊ लोळे आहेत आणि पंचायत समितीचे सुधीरप्पा धुमाळे. तर दोन्ही व्यक्ती डायरेक्ट माणसात जाऊन काम करणारी माणसं आहेत आणि कधी अडीअडचणीला तुमच्या उभं राहणार आहेत. तुमचं कुठलंही काम असू द्या, शाळेचं काम असू द्या, कोणाचं इमर्जन्सी दवाखान्याचं काम असू द्या, हे पाळणार आहेत आणि हिरिरीने भाग घेणार आहेत. शाळा असू द्या, लोकांच्या दवाखान्याच्या समस्या असू द्या, हे पूर्णपणे त्यांचं इथून मागं जरी पदावर नव्हते तरी पूर्णपणे ताकदीने ते करतायत. आणि आता सध्या विकासाचं मोदी साहेबांचं धोरण कसं आहे, जोरात चालू आहे. सगळीकडं विकास चालू आहे. रस्ते म्हणा, मोठे शासकीय हॉस्पिटल म्हणा किंवा शाळेकडे चांगलं लक्ष आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्व ह्या दोन उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि हे आमचे दोन्ही उमेदवार 100 आणि 100% निवडून आलेले आहेत असं आम्ही समजतो. धन्यवाद. काय एकंदरीत आता जर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराची रणधुमाळी चालली आहे. काय एकंदरीत वातावरण आहे वीरमध्ये? वीरमध्ये साधारणतः वीरगावचे उमेदवार आमचे सुधीरप्पा धुमाळ सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असू द्या, बँकेची कामं असू द्या, सोसायटीची कामं असू द्या, कर्जाची असू द्या, त्यात सर्वात पुढं आघाडीचं काम हे सुधीरप्पा करत असतात. मग हा कुठल्या पक्षाचा काही मारत नाही, सर्वसामान्यात मिसळणारा माणूस आहे. काय एकंदरीत आता भाजपच्या बाबतीत जर बघितलं तर आता महानगरपालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, यामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर यश संपादन केलं. असं मानलं जातं की आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे यामध्ये सुद्धा भाजपला सर्वसामान्य मतदार उदंड प्रतिसाद देईल. काय वाटतं या बाबतीत? नाही, ह्याच्यात भाजपला प्रचंड म्हणजे साथ मिळणारच आहे. कारण की सर्वसामान्यांचे शाळा घ्या, तुम्ही रस्ते घ्या किंवा कुठले काय स्कीम आल्या तरी सर्वसामान्यपर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळं काय त्याचं काय नाही, भाजपचं एकदम चांगलं आहे. PM किसान योजनेचा कितपत फायदा होईल या निवडणुकीत भाजपला? आता ते अजून यायचं निधी तूच कसं काय सांगता येईल की PM किसान? पंतप्रधान चे जे पैसे येतात तुम्हाला येतात का दर महिन्याला? नाही आम्हाला नाही तिथे नाही ते. ज्या शेतकऱ्यांना येतात त्यांच्या बाबतीत काय कसं काय मतदानाला प्रतिसाद देतील का ते? लय बरं मिळतात म्हणले होते, देणारच की प्रतिसाद भाजपला. वीर गावात काय अपेक्षा आहे की तुमची एक मतदार म्हणून की आगामी जे तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे जे सदस्य तुम्ही निवडून देणार आहात, काय कामं होणं अपेक्षित आहे? त्यांच्याकडून शाळेचे म्हणा, आता ही फिल्टर पाण्याची नवी स्कीम आलेली त्याचं किंवा स्वच्छता झालं, सगळ्या कामाला पुढंच असतात ते भाजपवाले. म्हणजे साधारणतः सुधीरप्पाचं त्याच्यात प्रथम क्रमांकाचाच श्रेय म्हणणार. आता तुम्ही उल्लेख करताय वारंवार की सुधीरप्पा धुमाळ हे भाजपचे वीर पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. कसा आहे संपर्क, काय नागरिकांशी कसा संपर्क आहे त्यांचा? नागरिकांशी कंपल्सरी PDC म्हणजे बँकेतमध्ये असल्यामुळं वीर, परिंच, कांबळवाडी, राऊतवाडी, नवलेवाडी, करवंदे वस्ती, हारगुडं, माहूर
लपतळवाडी ह्या सर्व गावात टोटली संपर्क चांगला आहे त्यांचा आणि कुठला मतभेद किंवा मतभाव तसला काहीच नाही त्यांच्या मनात. येईल तो आपला म्हणजे कुठला का असा ना माणूस सर्वसामान्यांच्यासाठी तो पुढाकार घेणारच माणूस. आता जिल्हा परिषद वीर बिवडी गटाचे उमेदवार आहेत हरिभाऊ लोळे. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी. काय हो कसं काय उमेदवार? ते जरी शिवसेनेत जरी होते तरी त्यांनी पक्ष कधी काढलाच नाही. त्यांनी सर्वसामान्य येईल त्याची कामच केलेत ना. जरी सभापती होते ते हरिभाऊ लोळे तरी त्यांनी सर्वसामान्यांची कामच केलेत ना. की ते आता ह्या पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा आहे तसं त्यांनी भेदभाव केलाच नाही. त्याच्यामुळं तर त्यांनी ओळखलं ना की आपल्याला पूर्ण ताकद ही हिथं बी आल्यावर तीच मिळणार, त्याची दुप्पट होईल पण कमी होणार नाही, म्हणून तर हरिभाऊ आमच्याकडे आले ना. काय कितपत फरक पडेल हरिभाऊंच्या प्रवेशाने? हरिभाऊंच्या ह्यानी तर चांगलाच पडणार ना. वरचा तो साधा सगळा पट्टा काळ जरी खोरं हे अक्क भाऊंच्या मागच आहे ना. त्याच्यामुळे इकडं आप्पा आहे त्याच्यामुळे काहीच फरक पडणार नाही. मग भाजपचं कमळ फुलेल का? 1 नंबर मध्ये 2 सीटा विन झाली म्हणून समजा तुम्ही.